वसईतील दाम्पत्याचा फिलिपाईन्स देशात झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे। जेराल्ड परेरा वय वर्षे 50 आणि प्रिया परेरा वय वर्षे 46 अशी या दाम्पत्याची नावे आहेत। त्यांच्या या निधनामुळे ते राहत असलेल्या सांडोर गावात शोककळा पसरली आहे। जेराल्ड आणि प्रिया हे दोघेही वसई पश्चिमेच्या सांडोर गावात राहत होते। मे महिन्याची सुट्टी लागल्याने ते फिलिपिन्स येथील सेबू येथे सहलीसाठी गेले होते। तेथे फिरण्यासाठी त्यांनी दुचाकी भाड्याने घेतली होती। शनिवारी सकाळी बाडियान येथे जेराल्ड आणि प्रिया दुचाकीवरून जात असताना फिलिपिनो येथील एका ट्रक चालकाने ओव्हरटेक करत असताना दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे त्यांची दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला धडकली। या अपघातात प्रिया परेरा हिचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या जेराल्ड परेरा यांना मांडव शहरातील चोंग हुआ रुग्णालयात हलवण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना रविवारी त्यांचाही मृत्यू झाला। या प्रकरणी बाडियान पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून धडक देणाऱ्या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे। या घडलेल्या घटनेमुळे वसईच्या विविध भागातून शोक व्यक्त करण्यात येत आहे। जखमी असूनही धर्मगुरूंना फोन केल्याने अपघाताबाबत समजले। जेराल्ड आणि प्रिया परेरा हे सांडोर गावात राहत होते। त्यांना तनिष वय वर्षे 20 आणि त्रिशा वय वर्षे 17 अशी 2 मुले आहेत। सुट्टीसाठी दोघेच फिलिपाईन्समध्ये गेले होते। अपघातात जखमी झाल्यानंतर जेराल्ड यांनी वसईच्या माणिकपूर चर्चमधील धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन केला आणि अपघाताची माहिती दिली। त्यामुळे त्यांच्या अपघाताचे वृत्त कुटुंबीय आणि इतर नातेवाईकांपर्यंत पोहोचू शकलो, अन्यथा त्यांना ही माहिती कळायला खूप उशीर झाला असता, असे फादर रुमाव यांनी सांगितले। त्यांचे मृतदेह वसईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। परेरा यांचे नातेवाईक फिलिपाईन्स येथे गेले आहेत।